वसंत विजेचे हॉटेलचे मालक बाळा कोळंबकर, किशोर कुबल, करण कोयंडे आणि उत्तम मुंगेकर यांचं खरोखर या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार। धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत 47 या ओव्हर मध्ये देखील धावा आल्यात। 2 चौकार एक मोठा षटकार इथे लगवत असताना आनंद चव्हाण पिच बॉल होता, थोडासा स्विंग होतोय, बाहेर निघतोय, गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धाव इथे टाकला जातोय। गोलंदाज जमीर यांच्या माध्यमातून डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये खेळतोय नितीन वाकळे। यावेळेला दुसरा बॉल नितीनच्या बॅट मधून जातोय, मिड विकेटच्या वरतून सीमारेषा पलीकडे नितीन वाकळेचा फटका, 6 धावा। थँक्यू। तर नितीन वाकळे देखील कसा मागे राहील, बबलू पाटीलने जो पाया रचला त्याच्या पायावर आता इमारत बांधायची आहे आणि ती इमारत इथे बांधत असताना सर्वच खेळाडू बॉल हवेत, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मात्र मिळते नितीनला। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 54। कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आज भरपूर मोठमोठे संघ खेळण्यासाठी येत आहेत। पप्पू तोडकरला मी मिस करतोय बबलू पाटीलच्या बरोबर या स्पर्धेमध्ये, कारण पोलीस दलात तो कार्यरत आहेत आणि काही मॅचेस त्याच्या देखील आहेत, कारण तो इंडियन रग्बी प्लेयर असून त्याचबरोबर महत्वाच्या स्पर्धा पोलिसांसाठी देखील तो खेळताना दिसतो, त्यामुळे तो या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत नाही आणि त्याला त्या संपूर्ण पोलीस टाइम शील्ड साठी देखील आपण शुभेच्छा देऊया। तत्पूर्वी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेला बॉलिंग मार्कवर जमीर, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 54। षटक क्रमांक चालू आहे मैदानामध्ये 4थं। यावेळेला फटका वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये काय फिल्डिंग तिथे पाहायला मिळते, बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये। तिचे 2 मिनिटं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात। ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर, ज्या पद्धतीने आपल्या मेगा स्क्रीनवर हा ऍक्शन रिप्ले दाखवला जातो। त्यांचे प्लेयर आहेत तिथे बसलेले सगळे बबलू, त्यांची टीम बसली तिथे आखी। सगळे त्यांचे प्लेयर आहेत ते सांगतील लागला। तर 2 धावा इथे मात्र मिळतील। तर यावेळेला स्विंग एन मिस, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतोय, इथे बीट केलंय फलंदाजाला, निर्धाव चेंडूची सांगता होते। आनंद चव्हाणच्या बरोबर बॅटिंग करत असताना नितीन खूप चांगल्या टच मध्ये दिसतात, चांगल्या फॉर्म मध्ये दिसतात, धावा खोऱ्याने खेचतात। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 56। षटक क्रमांक 4थं। यावेळेला टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, दिशा चांगली आहे, नियंत्रण चांगलं, सर्व काही एकाच बॉल मध्ये पाहायला मिळालं। षटकाची समाप्ती होते अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर अब तक 56 धावा स्कोरबोर्डवर लगवल्यात। बॅटिंग करत असताना टीम मैदानामध्ये अभि मांजरेकर कणकवली, यस डीजे। तर अक्षय सुर्वे येतोय गोलंदाजी मार्कवर, ओव्हर नंबर 5 टाकण्यासाठी वैयक्तिक दुसरं संघाकडून 5वं षटक घेऊन येईल अक्षय सुर्वे। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 56।
थोडासा लगाम लगवला होता ज्यावेळेला बबलू पाटील बाद झाला, परंतु त्यानंतर मात्र धावा खोऱ्याने अर्जित केल्या जातात दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. फलंदाज मैदानामध्ये आनंद चव्हाण आणि आनंदच्या बरोबर बॅटिंग करत असताना नितीन वाकळे यांनी देखील धावा अर्जित केल्यात. गोलंदाज तयार होतोय अक्षय. पहिला बॉल अक्षय याचा आणि पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. अक्षयच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना नितीनच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर बरोबर 57 या आकड्यावर. सिंगल डबलने आता स्ट्रायकिंग एंडला मात्र दुसरा फलंदाज येतोय. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि हेच महत्वाचं आहे ज्या वेळेला 5वा षटक आपल्या समोर आहे. काही मोठे फटके, काही वेळेला स्ट्रायकिंग एंडला आपल्या चांगल्या खेळाडूला आणणं हाच प्रयत्न इथे करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी येतोय बॅट्समन आनंद चव्हाण, ज्याने आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार आपल्या इनिंग मध्ये पेश केलाय. त्याच्याबरोबर नितीनने आतापर्यंत 1 षटकार लगवलाय. तर आनंद तयार होतोय. गोलंदाज अक्षय. यावेळेला अक्षयचा हा चेंडू पंचाकडे हलकीशी अपील केली, परंतु लेग स्टंप सोडून जातोय. अंपायरचा इशारा येतोय येस इट इज वाईड. तर इथे मात्र पंचांचा इशारा येईल निर्धाव चेंडूचा. कुठेतरी पायावर ब्रश होतोय हा चेंडू आणि त्याचमुळे निर्धाव चेंडूची सांगता होईल. इथे पहिला चेंडू निर्धाव येतोय अक्षयचा. या ओव्हर मधला धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 57. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 5 मधला 6 षटकांचा हा सामना. यानंतर GKM शिरगाव विरुद्ध मयूर स्पोर्ट्स मुंबई दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप होते तिथे. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे. फक्त सिंगल मिळेल आनंद चव्हाणला. टीमची धावसंख्या या सिंगल बरोबर जाऊन पोहोचली आतापर्यंत 58 रन. तर GM शिरगाव आणि मयूर स्पोर्ट्स मुंबई टॉस साठी या. तर यावेळेला अजून कॅच ड्रॉप इथे केली जाते. रनआउटची संधी असेल आणि इथे डायरेक्ट हिट होतोय. फलंदाज बाद. तर GM स्पोर्ट्स शिरगाव आणि त्यानंतर मयूर स्पोर्ट्स मुंबई या टीमच्या दरम्यान मॅच होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर टॉस साठी. नितीन बाद होतोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावा झाल्यात आतापर्यंत 59 रन. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना एकोणसाठ धावा स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट ओव्हर द विकेट अक्षय. हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपवर पिच होतोय. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट केलाय अमोल म्हात्रे यांनी, परंतु बॅकअप आहे. पंचांचा इशारा येतोय येस इट इज वाईड. तर 2 धावा इथे मात्र मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा येतोय. एक्स्ट्रा रन मात्र मिळतील आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 61 या आकड्यावर. 61 धावा स्कोर बोर्डवर. लगातार लेग स्टंपवर पिच केले जातात चेंडू अक्षयच्या माध्यमातून. थोडीशी लाईन खराब होती अक्षयची. अंपायरचा इशारा येतो हा व्हाईट बॉल. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये मिळतील. धावा झाल्यात 61. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर असताना हे 5वं. 6 षटकांचा हा सामना.
पुढचा बॉल घेऊन अक्षय, यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, पंचाकडे स्ट्रॉंग अपील, फेटाळून लावली ही अपील. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय, तोपर्यंत सिंगल इथे मात्र मिळेल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर. आतापर्यंत 62-62. सुरुवात अतिशय चांगली होती. दोनच ओव्हरमध्ये धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली, परंतु त्यानंतरच्या ओव्हरमध्ये कमबॅक केलंय टीम मुनाम बॉईज कातळीने, म्हणजेच विक्रोलियन्स विक्रोळीने. आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मॅकवर अक्षय. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला फटका हवेत आहे. मिडल स्टंप आणि लेग स्टंपवरची लाईन आता मात्र कुठेतरी चांगली होत असताना अखेर झेल पकडला गेला स्क्वेअर लेगला. फलंदाज बाद. तुझे मनाने काय गर काय गर काय. थँक्यू डीजे. नरेंद्र नेगीने अतिशय चांगला झेल पकडला. नरसिंग येतात. तर नरसिंग पलंपल्ले हा फलंदाज मैदानामध्ये चाललाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 62-62 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. शशिकांत कदम शेवटचा षटक टाकण्यासाठी ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. दुसरी धाव इथे घेतली जाईल आणि धावसंख्या 64 या आकड्यावर. पहिलं सत्र सध्या चालू आहे. 2 ओव्हर मध्ये 33 धावा होत्या. त्यानंतर आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये तुम्ही पाहू शकाल धावांवर लगाम लगवलाय. धावा झाल्या 64. 64 षटक क्रमांक शेवटचं म्हणजे 6वं प्रगतीपथावर असताना. गोलंदाज तयार. फ्लाइट दिली, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू सीमारेषा पार. चौकार. तर नरसिंगच्या बॅट मधून येतोय चौकार आणि या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 68 या आकड्यावर. 68 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक चालू आहे मैदानामध्ये. हे 6वं. गोलंदाजी करतोय शशिकांत कदम आणि त्याच्या समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय नरसिंग. इथून धावसंख्येला आकार देत असताना संघ आखो टप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर, चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून आउट ऑफ द पार्क. सिक्सर. सांग तुझे मनाने काय गर काय गर काय. भरपूर मागे टाकलेला चेंडू हाफ ट्रॅकर होता. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत या षटकारा बरोबर 74 या आकड्यावर. नरसिंगकडे भरपूर टाइम होता हा फटका लगवण्यासाठी. नरसिंग सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम त्याने चहा घेतला. चहा घेतल्यानंतर त्याने वर्तमानपत्र वाचलं आणि वर्तमानपत्र वाचल्यानंतर त्याने हा षटकार ठोकला. एवढा वेळ या बॉलवर मात्र शशिकांत कदमने दिला आणि त्याचमुळे हा एक मोठा षटकार लगवला गेला नरसिंगच्या माध्यमातून. तर एवढा वेळ तुम्ही देऊ शकत नाही बॅटिंग करत असताना. फलंदाजाला हाफ ट्रॅकर होता आणि भरपूर लांब त्याने षटकार मारला फिरून. या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 74. 74 धावा फलकावर लागल्यात. नरसिंग पुन्हा एकदा सज्ज होत असताना लेफ्ट मोर द विकेट. यावेळेला बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज खाली येतोय. टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर. अगोदरचा चेंडू हाफ ट्रॅकर, त्यानंतर फ्लाइट, फलंदाज बाद. यस डीजे.
तर नर्सिंग इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आसिफ शेख. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 74-74. यानंतर जीएम स्पोर्ट्स शिरगाव आणि मयूर स्पोर्ट्स मुंबई दोन टीमचे कॅप्टन या लवकरात लवकर प्लीज टॉस करण्यासाठी. जीएम स्पोर्ट्स शिरगाव आणि मयूर स्पोर्ट्स मुंबई यानंतरची मॅच. त्याच्यानंतर टिमी मच्छीवारा पंजाब लुधियाना वर्सेस रणझुंजार वैभववाडी. बीट केलं गेलंय. नॅचरल लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. फलंदाजी ते एक बाद होईल आणि स्ट्रायकिंग एंडला जातोय बॅट्समन यावेळेला आसिफ शेख. टीमची धावसंख्या या विकेटच्या पतनानंतर 74-74. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आसिफ शेख मैदानामध्ये आहे. त्याच्याबरोबर नवीन फलंदाज चाललेत सचिन बर्गे. भरपूर मोठा वर्षाचा क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे सचिन बर्गे यांच्याकडे. ते मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल आसिफ फेस करतील. धावसंख्या 74. या बॉलवर पाहूया किती धावा येतात. पहिल्या दिवशी पाहिलं असेल जयेश पाटीलने लगवलेला षटकार वाचून गेला शेवटच्या बॉलवरचा. असंच घडतं क्रिकेटमध्ये. परंतु त्यानंतर संजय सोळंकीने काय धमाकेदार बॅटिंग केली त्यांच्याच विरुद्ध. नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल किंग्स ऑफ अतय्यने बाजी मारली आणि यावेळेला शेवटचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी रन देखील यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 77-78 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 78 टू विन टू मुना बॉईज कातळी. 78 धावांचं लक्ष्य. कुठे जाऊ नका. आपण ऐकूया तोपर्यंत सुरभी साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून एक चांगलं संगीत आणि त्यानंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मुना बॉईज कातळी संघ मैदानामध्ये उतरेल बॅटिंगसाठी. मैं नशे में हूँ, बड़ी हसीन है जुल्फ
हिचे भरलंय जोर. हाय हीच काय ती गोरी गोरी पोर, अंगण हिचे भरलंय जोर. बापूस हिचा हरामखोर, दादा बापूस हिचा हरामखोर. हिचा करतान गो करतान साखर पुरा, हिचा करतान गो. धन्यवाद धन्यवाद. खूप चांगलं संगीत. आज भरपूर खुश आहेत सुरभी साऊंड सर्व्हिस कोल्हापूर, आणि आज चांगले संगीत येत आहेत त्यांच्या माध्यमातून. थँक्यू. अशीच अपेक्षा होती आम्हाला गेल्या 3 रात्रीमध्ये तुमच्याकडून, आणि आज भरपूर यंगस्टर आलेत त्यांच्याबरोबर, त्याचमुळे हे गाणे येतात. होऊन जाऊ दे आज तडाका तुमचा देखील, आणि आमचे गौरव आणि आमची संपूर्ण टीम तुमचे देखील क्षणचित्र टिपण्यासाठी तयार आहेत, कारण आज भरपूर ताजेतवाने तुम्ही दिसताय. देवगडची संपूर्ण सफर करून तुम्ही आलात. जाऊया मॅच मध्ये. 78 टू विन, 78 धावांचं लक्ष्य. नरेंद्र नेगी आणि त्याच्याबरोबर शशिकांत कदम. यस अंपायर सिग्नल. मॅच स्टार्ट. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राहुल सातव. तर राहुल सातव पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल. पॉवर प्लेच्या दरम्यान पहिला गोलंदाज त्याच्या समोर सज्ज होतोय शशिकांत कदम. नरेंद्र नेगी आणि शशिकांत. पहिला चेंडू शशीसाठी पॅडवर होता, म्हणजेच लेग स्टेमवर पीच झालेला बॉल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. 4 रन. सुरुवात करतोय चौकाराने शशिकांत कदम. साडे मांगू छातियानी ब्लॅक लिस्टेड काराने असी एंट्री. तर 4 धावा इथे मात्र मिळाल्या शशिकांत कदमला. खातं उघडते शशिकांतचं. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. या मॅच मध्ये टार्गेट सेट करण्यात आलं 78चं. भरपूर मोठं लक्ष्य आहे, आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुनाफ बॉईज कातळी, मुनाफ भाटकर यांचा संघ. दुसऱ्या बॉलवर ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. लगातार 2 चेंडूवर 2 चांगले प्रहार करत असताना बॅट्समन शशिकांत कदम, CCI क्रिकेट क्लब ऑफ इंडिया साठी खेळलेला खेळाडू, भारताचा अतिशय नामवंत खेळाडू, एक नामवंत क्लब साठी खेळलेला खेळाडू, आणि आता देखील त्याच क्लब साठी CCI साठी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया साठी नेहमीच चांगलं प्रदर्शन करणारा. सिंगापूरचा देखील दौरा केलाय. त्याच्या कारकिर्दीमध्ये या खेळाडूने 10 PL स्पर्धा गाजवली आहे शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये. असा खेळाडू मैदानामध्ये, आणि यावेळेला तिसऱ्या बॉलवर तिसरा धमाका, परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये लोटलाय, आणि अखेर धावा मिळतात शशिकांतला. 2 धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. चांगला खेळू शकतो. V शेप मध्ये. क्रिकेटचे कॉपीबुक फटके त्याच्या बॅट मधून नेहमीच पाहायला मिळतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं सचिन बर्गे यांच्या माध्यमातून. हा एक्सपिरियन्स आहे सचिन बर्गे यांचा. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शशिकांत तयार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला डीप मध्ये. शशिकांत यांचा बॉल अडवण्यासाठी सचिन बर्गे सज्ज आहेत. फक्त सिंगल मिळते. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 11. या सरासरीने तुम्हाला धावा अर्जित करायच्या आहेत. फटाफट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय गेल्या 3 रात्रींमध्ये. या स्पर्धेची ही 4थी रात्र, आणि आज पाहूया कुठला संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जातोय. पहिल्या दिवशी या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये किंग्स ऑफ अतैया, दुसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये मयूर स्पोर्ट्स कट्टा, तिसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये ठाकूर बॉईज सागवे, आणि ही 4थी रात्र पाहूया कोणाच्या नावावर राहील. या स्पर्धेमध्ये कुठला संघ सेमीफायनल मध्ये जाईल हे सांगणारा आजचा हा दिवस, आजची रात्र. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आखूटप्प्याचा बॉल 1 हँडेड इथे स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत नरू 1 रनने मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. टीमची धावसंख्या 12. नरू देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. भांडूप परिसरातील खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. त्याच्यासमोर शशिकांत कदम सध्या मैदानामध्ये खेळत असताना जो ठाणे परिसराला बिलॉंग करतो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 12. 12 धावांवर संघ. गोलंदाज तयार. मुनाफ बॉईज कातळी. आखूटप्प्याचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु अवे फ्रॉम द बॉडी खेळलाय कारण बॉल जास्त लांब होता. पंचांचा इशारा तो येस इट इज वाईड. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक इथे 22 वापरला गेला पंचांच्या माध्यमातून. 1 ऑक्टोबर 2017 पासून हे नियम बदललेत, कारण पूर्वी हा नियम होता 25 क्रमांकाचा, आता मात्र 1 ऑक्टोबर 2017 पासून हा नियम झालाय 22 क्रमांकाचा. पंचांचा इशारा होता. खराब चेंडू. एक्स्ट्रा रन बरोबर धावसंख्या 13. 13 या आकड्यावर मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल हवेत.
क्रिकेट जगतातला शुभ आकडा आणि 13 वर फलंदाज बाद शशिकांत कदम बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. या खेळाडूचं खेळपट्टीवर राहणं, तग धरून खेळणं अतिशय महत्वाचं होतं, परंतु शशिकांत कदम इथे लवकरात लवकर बाद होतोय, त्याचमुळे सामन्याला कलाटणी मिळू शकते. 13 या आकड्यावर तो तंबूच्या दिशेने चाललाय, निराश, हताश, नाराज मुद्रेने. परंतु आता काय करू शकतात फलंदाज हे देखील तेवढंच महत्वाचं आहे क्रिकेटसाठी. एक फलंदाज बाद झाला म्हणून क्रिकेट हा खेळ मात्र सुटू नये, कारण हा क्रिकेट खेळ आहे टीम स्पिरिटचा. तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी मोठे धक्के बसतात. काही बाउन्सर तुमच्या जीवनामध्ये जसे येतात तसेच या क्रिकेटच्या खेळामध्ये काही बाउन्सर येतात, ते तुम्हाला सोडावे लागतात, डक करावे लागतात. त्याचबरोबर जे आखोटप्प्याचे चेंडू येतात त्यांना पूल करावे लागतात. जीवनामध्ये देखील तसंच आहे. काही संघर्षाचा काळ येतो जीवनामध्ये आणि त्या संघर्षाच्या कठीण परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला स्वतःला सावरायचं असतं. जीवनामधून एक चांगली उभारी घ्यावी लागते आणि तसेच काही काळ क्रिकेटमध्ये देखील येतात. म्हणूनच क्रिकेट आणि जीवनाचा अतिशय जवळचा संबंध आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सेकंड ओव्हरमध्ये आकाश उत्तेकर. आकाश उत्तेकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिलं षटक मात्र मी म्हणेन राहिलंय राहुलच्या नावावर. संदेश पाटे ज्यांना आपण नेहमीच पाहतो प्रतीक 11 पुणे टीमच्या दरम्यान, हा त्यांचा भाचा आहे. म्हणजे मामा आणि भाच्याची जोडी एकाच टीम मध्ये आपल्याला कदाचित पाहायला मिळाली असती, परंतु अजूनही भरपूर क्रिकेट खेळायचंय या खेळाडूला. आणि यावेळेला गोलंदाजी महाकोर येतोय आकाश उत्तेकर. त्याच्या समोर डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे. शॉर्ट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन 30 या सर्कलच्या आतमध्ये. मनीषसाठी हा पहिला चेंडू. इथे मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, 4 रन. थँक्यू डीजे. तर टीम मयूर स्पोर्ट्स मुंबई संघमालक राजू बालेकर यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय आणि कर्णधार मयूर स्पोर्ट्स मुंबई आणि जीएम स्पोर्ट्स शिरगाव इथे आलेले आहेत. मयूर स्पोर्ट्स मुंबई राजू बालेकर सर. बॅकफुटला जाऊन पूल केलाय, गॅप मध्ये जातोय फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. मनीषच्या बॅट मधून दुसरा चौकार. तर लगातार 2 चौकार इथे लगवलेत आणि या चौकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 21 या आकड्यावर. मनीष सिंग अतिशय चांगली बॅटिंग करत असताना डावकुरा त्याचा फलंदाज शशी बाद झाल्यानंतर मनीष आता मात्र त्याची भूमिका पार पाडत असताना कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेतोय आणि चेंडू चाललाय गली रिजन मध्ये बॅकवर्ड पॉइंट मधून आणि तोपर्यंत फक्त सिंगल मिळते मनीषला आणि या सिंगल बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 22 या आकड्यावर. थोडासा नाराज होता आपल्या स्ट्रोक सिलेक्शनवर मनीष, परंतु इथे मात्र मी म्हणेन थोडंसं कमबॅक झालंय गोलंदाज आकाश उतेकर यांचं. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना आकाश उतेकर आज एकापेक्षा एक सरस संघ खेळण्यासाठी सज्ज होईल. क्रिकेट जगताचा एक मोठा खेळाडू म्हणजेच कृष्णा सातपुते याला तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. त्याचबरोबर योगेश पेनकर, पंकज जाधव असे मातबर खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. यावेळेला चेंडू चाललाय सीमारेषेच्या लगत. पंचांचा इशारा, आणखीन एक चौकार. तर आणखीन एक चौकार इथे पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. 26 ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला ओर पिच बॉल स्लॉग मध्ये होता, फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक मोठा षटकार.
फलंदाज नरूच्या बॅटमधून. दोन ओव्हरला बॅटिंग करत असताना संघ अभि मांजरेकर कणकवली 33 आणि या वेळेला बॅटिंग करत असताना संघ मुना बॉयज कातळी 32 आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. जशाच तसं प्रत्युत्तर काय असतं हे इथे दिलंय मुना बॉयज कातळीने. आणि या वेळेला मिस टाइम, नो मॅन्स लँड मध्ये पडेल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. एक रन इथे कंप्लीट आणि सेम टू सेम धावसंख्या आता स्कोअर बोर्डवर. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 2 गडी गमावले होते, त्यावेळेला धावा झाल्या होत्या 33, परंतु इथे 1 गडी कमी गमावलाय मुना बॉयज कातळी या संघाने. धावा त्याने केल्या 33. म्हणजे नेट टू नेट, हेड टू हेड फाईट पाहायला मिळेल. ईट का जवाब पत्थर से कशाला म्हणतात हे मात्र या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु कुठेही जाऊ नका, ऐकूया सुरभी साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. 2 ओव्हर 33 रन 1 गडी बाद. येस डीजे. पर्यंत या स्पर्धेचा आपण लेखाजोखा काढला युट्यूबच्या माध्यमातून, तर तब्बल 2,50,000 प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा जाऊन पोहोचलेली आहे. 2.5 लाख व्ह्यूअर्स या स्पर्धेला मिळालेत. आणि सध्या वर्ल्ड मध्ये जो युट्यूबच्या माध्यमातून ट्रेंडिंग केलेला जातो व्हिडिओ, त्याच्यामध्ये 4थ्या क्रमांकावर आपली स्पर्धा ट्रेंडिंग करते. तर करावं तेवढं कौतुक कमी आहे tenniscricket.in या टीमचं. त्याचबरोबर GTC ला आज मला वाटतं 1 लाख सबस्क्रायबर पूर्णपणे मिळालेत. तर आशिष भोईर असतील, जल्पेश असतील, त्यांच्या संपूर्ण टीमला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ. कारण त्यांची देखील एक चांगली वेबसाईट काम करते डोंबिवली परिसरामध्ये. तर त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. याला फुलर लेनचा बॉल, बॅटची कडा घेतली, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. रनआउट संधी, डायरेक्ट हिट जर लागला असता तर वेगळं चित्र असतं. आणि तोपर्यंत 1 रन. इथे नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजेच 2 धावा. ओव्हर स्टेपिंग नो बॉल, पंचांचा इशारा येतोय आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 2 धावा इथे मिळाल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावर. 35, लॉस ऑफ 1 विकेट. फलंदाजी करत असताना मुना बॉयज कातळी. मॅच मध्ये रन करायचे 78, 78. तिसरं षटक आसिफ शेख. गोलंदाजी महाकोर आहेत. यानंतर GM स्पोर्ट्स शिरगाव आणि मयूर स्पोर्ट्स मुंबई दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे टॉस साठी. GM स्पोर्ट्स शिरगाव, मयूर स्पोर्ट्स मुंबई. फुल टॉस बॉल, यावेळेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स, 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. फ्री हिट वर देखील तुटून पडलाय बॅट्समन मनीष सिंग. त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. टीमची धावसंख्या 39. या मॅच मध्ये रन करायचे 78, 78. अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. अर्धा प्रवास कंप्लीट झालाय, अर्धा प्रवास अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये मुना बॉयज कातळीचा. पाहूया तो अर्धा प्रवास कशा पद्धतीने ते करतायत. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं. लेफ्ट मोर द विकेट. यावेळेला इनफिल्डच्या वरतून क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका मुना बॉयज कातळीला. मनीष सिंग बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललेत. ऋषिकेश केशव वैद्य, मॅन फ्रॉम गोरेगाव. थँक्यू डीजे. तर फलंदाज इथे दुसरा बाद होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर बोर्डवर आतापर्यंत 39. भरपूर मोठा वर्षाचा एक्सपिरियन्स क्रिकेट मधला ऋषिकेश वैद्य यांचा. पाहूया कशा पद्धतीने ते बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 39. मॅच मध्ये रन करायचे अजूनही 39. चेंडू असतील तुमच्याकडे अजूनही 22 बॉल आणि 39 धावा. हे समीकरण मैदानामध्ये चालू असलेला सामना मुना बॉयज कातळी विरुद्ध अभि मांजरेकर कणकवली. अभि मांजरेकर कणकवली संघ या मॅच मध्ये जिंकतोय की मुना बॉयज कातळी हा संघ या मॅच मध्ये जिंकतोय. विक्रोलेन्स विक्रोळी या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर खेळत असलेला संघ आज मुनाभाई भाटकर यांच्या नावाने मैदानामध्ये उतरलाय. पुढचा बॉल यावेळेला टॉप एज. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला खाली येतोय. फलंदाज बाद. नरू बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा हादरा एकाच ओव्हर मध्ये. तुझी चिमणी उडाली माझा थँक्यू. नरेंद्र इथे बाद झाल्यानंतर हार्दिक यादव मैदानामध्ये चाललाय. ऋषिकेश वैद्य यांच्या बरोबर 21 बॉल मध्ये 39 रनची आवश्यकता. लगातार 2 चेंडूवर 2 हादरे देतो इथे गोलंदाज आसिफ शेख आणि यावेळेला गोलंदाज ऑन हॅट्रिक. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही हॅट्रिक झालेलं नाही, परंतु या स्पर्धेमध्ये अर्धशतक लगवले गेले. मला वाटते 5 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेत. पहिलं अर्धशतक लगवलं होतं बॅट्समन संदीप मकवानाने, दुसरं अर्धशतक विकी काळेने, तिसरं अर्धशतक रोहनने. यावेळेला हलक्या हाताने फ्लिक केलाय. तिसऱ्या बॉलवर विकेट इथे मिळालेली नाहीये. 1 रनने खातं उघडतंय ऋषिकेश वैद्य यांचं आणि यावेळेला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मिळतोय ऋषिकेश यांना. 2 धावा मिळतात आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोर बोर्डवर 41. तर रोहन याने देखील अर्धशतक पूर्ण केलं. रोहन साळगावकर. त्याच्यानंतर 4थं अर्धशतक या स्पर्धेमध्ये संजय सोळंकीने, ज्यावेळेला विनर स्पोर्ट टीमचा त्याने पराभव केला सीबट रेड्डीच्या नावाने. उस्मान पटेलने देखील एक अर्धशतक. याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला प्रयत्न फसलाय. तोपर्यंत धाव मात्र घेण्याचा प्रयत्न नाहीये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 41 रन. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे 3रं आणि 3ऱ्या षटकातला यावेळेला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आसिफ. पंकज जाधव यांचं देखील आगमन झालंय. अभिजित दुधे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम अभि. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पंचाकडे स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह किती, आत्मविश्वास किती हे अंपायरनी हेरलं. पंचांनी स्पष्ट नकार दिला. अशा पद्धतीने षटकाची समाप्ती. ओव्हर नंबर 3च्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर मुनाफ बॉयज कातळी टीमची धावसंख्या आतापर्यंत 41. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये अजूनही धावा करायचे आहेत मैदानामध्ये 37. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. येस सर्व्हिस साऊंड डीजे. डीएम स्पोर्ट्स शिरगाव आणि मयूर स्पोर्ट्स मुंबई दोन्ही टीमचे कॅप्टन. मयूर स्पोर्ट्स मुंबईचे कॅप्टन इथे आलेले आहेत. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर जीएम स्पोर्ट्स शिरगाव कॅप्टन या लवकरात लवकर. तर गोलंदाज येतोय प्रथमेश आपल्या बॉलिंग मार्कवर. 18 चेंडूचा खेळ शिल्लक. 18 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता अजूनही असेल मैदानामध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 41. 78 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं होतं. डावकुरा त्याचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. आखो टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळते. एक्स्ट्रा बरोबर टीमच्या टोटल मध्ये धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 42. 42 रन ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक चालू असताना मैदानामध्ये हे 4थं. गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश आणि त्याच्या समोर बॅट्समन खेळण्यासाठी सज्ज होतोय हार्दिक यादव. आणखीन एक
धडाकेबाज फलंदाज आहे हरदीप यादव, परंतु त्याच्या समोर देखील कडवं आव्हान आहे. ज्या पद्धतीने प्रथमेशने पहिला बॉल टाकला, अतिशय चांगला बाउन्स त्याला मिळाला, भरपूर चांगला वेग त्याच्याकडे आहे, व्हेरिएशन देखील असलं पाहिजे या बॉलवर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला कट केलाय हरदीप यादवने, चेंडू चाललाय डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार. हरदीपच्या बॅट मधून 4 रन. तर चांगला चौकार इथे हरदीपच्या बॅट मधून येतोय. कट केला पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून 4 धावा इथे मात्र मिळवल्या जातात. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड 46, अजूनही 32 रनची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेला स्कूप करायचा होता फाईन लेगच्या वरतून, प्रयत्न फसलाय हरदीपचा आणि यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. टॉसडी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. जीएम स्पोर्ट्स शिरगाव आणि मयूर स्पोर्ट्स मुंबई. धावा झाल्यात आतापर्यंत 46, 32 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा संघ मुना बॉईज कातळी. 16 चेंडू शिल्लक आहेत. आस्किंग रन रेट, रिक्वायर रन रेट 12 आणि आता मात्र मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय, रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र ऋषिकेश वैद्य बॅक टू द पॅव्हिलियन, रनआउटचा शिकार, फलंदाज बाद. भेटीसाठी माझा जीव तळमळ, झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढं. थँक्यू, धन्यवाद डीजे. टॉस तिथे होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. नाणेफेक इथे केली जाईल दोन टीमच्या दरम्यान. त्यामध्ये जीएम स्पोर्ट्स शिरगाव आणि त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्स मुंबई. बॉल तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 4 मध्ये प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या समोर आता नवीन बॅट्समन जाऊन पोहोचलाय लकी. तेजिंदर सिंग बाजवा उर्फ लक्की. यावेळेला त्रिफळा इथे उद्ध्वस्त केला जातोय लक्कीचा. प्रथमेशच्या माध्यमातून 0 बाद. गोल्डन डकचा शिकार लक्की बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. खूप चांगलं संगीत, आगरी कोळी संगीत तेवढंच महत्वाचं आहे. या क्रिकेटमध्ये एक वेगळी नवचैतन्य मिळतं. सिद्धार्थ येतोय वाघमारे, ज्याने मगाशी षटकार वाचवला होता आपल्या टीमसाठी. आता धावा करण्याची जबाबदारी आहे या खेळाडूवर. धावा स्कोरबोर्डवर आतापर्यंत 46, अजूनही 32 रन करायचे आहेत या मॅच मध्ये. हे षटक मात्र निर्णायक ठरतंय या मॅच मध्ये. कलाटणी देणारं षटक इथे चालू असताना सध्या गोलंदाज बॉलिंग मार्कवर प्रथमेश. चांगली ऍक्शन आहे प्रथमेश याची, रिदम चांगली आहे. लेफ्ट ओव्हर द विकेटने चांगला स्विंग मिळतोय, उंची मिळते, वेग चांगला आहे खेळाडूचा. पण सिद्धार्थ वाघमारे आता कशी पद्धतीने बॅटिंग करतोय त्याच्या विरुद्ध. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोरबोर्ड 46, म्हणजे अजूनही 32 रनची आवश्यकता आहे. आणि अजूनही बॉल शिल्लक असतील मैदानामध्ये 14 चेंडू आणि 32 रन हे समीकरण.
14 चेंडू 32 धावा. यावेळेला चेंडू पाहू शकाल लेग स्टंपला सोडून जातोय. अंपायरचा इशारा येतोय हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळते टोटल मध्ये. तर व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात होते. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 47. 14 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. भरपूर वेळेला स्टेडियम मध्ये देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काही वेळेला अनेक पाळीव प्राणी स्टेडियम मध्ये येतात, पण यावेळेला गोमाता आपल्या या मैदानावर असल्यामुळे थोडा काळ खेळ थांबलाय. परंतु लगेच अपेक्षा करूया मॅच इथे सुरुवात होत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. त्याच्या समोर फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे. सिद्धार्थ वाघमारे. सिद्धार्थसाठी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावतोय. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. सिद्धार्थच्या माध्यमातून 2 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 49 या आकड्यावर. 49 धावा इथे फलकावर लागल्या. सिद्धार्थ खेळण्यासाठी सज्ज होत असताना 2 धावाने खातं उघडले सिद्धार्थने. ओव्हर नंबर सध्या प्रगतीपथावर असताना हे चौथं 6 षटकांचा सामना. अजूनही धावा करायच्या आहेत मैदानामध्ये 29. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता अजूनही असेल मैदानामध्ये. शेवटचा चेंडू इथे शिल्लक. याला बॅटची कडा घेतली. फ्लाय होत होता स्लिप मध्ये चेंडू आणि अखेर एकच धाव मिळते. इथे वाघमारेला या सिंगल बरोबर अर्धशतक देखील कंप्लीट होते. मुनाफ बॉईज कातळीचं. धावा झाल्यात 50. येणारे चेंडू आता मैदानामध्ये आहेत 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 28. आस्किंग रन रेट मैदानामध्ये 14च्या सरासरीने 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. तोपर्यंत ऐकूया डीजे सुरभी साऊंड सर्व्हिस. आशिफ शेख येतोय गोलंदाजी मार्कवर. धन्यवाद डीजे सुरभी साऊंड अँड सर्व्हिस कोल्हापूर यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर बॉल तयार होतोय आसिफ शेख. 12 चेंडू 28 रन. पहिला बॉल चेंडू पायावर ब्रश होतोय. 1 रन इथे घेतली जाईल. तोपर्यंत दोन्ही फलंदाच्या माध्यमातून पंचांचा इशारा लेग बाईज च्या माध्यमातून फक्त सिंगल मिळते. 11 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल नंतर समीकरण आता बदलताना दिसेल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी लढतायत. आणि आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 78 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला असताना दोन्ही संघाने सुरुवात मात्र ठोस दिली होती. 2 ओव्हरमध्ये 33 धावा होत्या दोन्ही संघाच्या, परंतु त्यानंतर सामन्याला सातत्याने कलाटणी मिळाली. आता या मॅच मध्ये काय होतंय, या ओव्हर मध्ये काय होतंय पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॉलिंग मार्कवर आसिफ शेख. पहिला चेंडू मात्र एक्स्ट्रा रन येते. 27 धावांची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल आसिफ आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन हरदीप यादव. हरदीप यादव देखील चांगला यंगस्टर आहे, चांगला खेळाडू आहे. अर्धशतक त्याने देखील लगवलं होतं घनसोलीच्या मैदानावर. खुल्या क्रिकेटमध्ये यावेळेला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आसिफचा टप्पा पडल्यानंतर बीट केलं. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. 10 बॉल मध्ये 27 रन करायचे आहेत. आता मात्र प्रत्येक बॉलवर मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल टीम मुनाफ बॉईज कातळीला. प्रत्येक चेंडू निर्धाव अपेक्षित असेल अभि मांजरेकर कणकवली टीमला. फुलटोस होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या हरदीप यादव इथे कंप्लीट करतायत. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोर बोर्डवर 53. आता मात्र समीकरण बदलते. येणारे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 9 आणि 9 चेंडू मध्ये धावा करायचे 25. 9 चेंडू आणि 25 धावा. 4 षटकार मॅच मध्ये लागले तर मॅच फिनिश होईल. कार्लोस ब्रॅटवेज सारखी हेच समीकरण होतं.
बेन स्टोक गोलंदाजी करत होता आणि यावेळेला पहिला धमाका येतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे मिड विकेटच्या वरतून हरदीप यादवच्या बॅट मधून षटकार. थँक्यू, धन्यवाद. ज्यावेळेला वेस्ट इंडिज संघ भारताच्या दौऱ्यावर होता आणि भारतीय नियामक बोर्ड म्हणजेच क्रिकेट बोर्डाने त्यांची भरपूर सेवा केली. त्यांना इव्हन किट पार्टनर देखील भारतीय संघाचं म्हणजेच नियामक बोर्डाचं होतं. त्यांची राहण्याची हॉटेलिंगची व्यवस्था भारतीय नियामक मंडळाने केली आणि अखेर फायनल देखील त्यांनी जिंकली. इंग्लंडचा पराभव करून बेन स्टोकच्या विरुद्ध कार्लोस ब्रॅथवेथने ते 4 षटकार ठोकले. यावेळेला दडपण प्रेशर काय असतं षटकार मारल्यानंतर ते इथे दिसतंय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आता चेंडू शिल्लक असतील मैदानामध्ये. अजूनही 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत संघाला. 18 60 धावसंख्या स्कोरबोर्डवर. 78 रनचं टार्गेट. 8 चेंडू 18 रन हे समीकरण. समोर गोलंदाज सज्ज होत असताना आसिफ. थोडंसं प्रेशर जाणवलं आसिफवर ज्या पद्धतीने षटकार ठोकला. 18 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. मॅच मात्र रंगतदार परिस्थितीमध्ये. दोन्ही संघ मातबर खेळण्यासाठी सज्ज होत असताना पुन्हा एकदा आसिफचा पुढचा चेंडू हरदीप यादव समोरच्या दिशेने खेळलाय. फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आउट ऑफ द पार्क. अनदर ह्यूज हिट. सिक्सर. हरदीपचा फटका तुम्ही पाहू शकाल. इथे बाहेर शिट्टी वाजते परंतु इथे गाण्यातून शिट्टी वाजवली आणि त्याचबरोबर हरदीपने देखील 2 शिट्ट्या वाजवल्यात याच ओव्हरमध्ये. 2 मोठे फटके. यस जी करायची आहेत. मॅच मध्ये धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 66. 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू खेळ शिल्लक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप करतोय विकेट किपर. सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल आणि आता मात्र समीकरण राहिलंय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 11 रन हे समीकरण. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ देवगड चॅम्पियन्स ट्रॉफी. 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरची मॅच खेळवली जाईल. 16 वर्षाच्या इतिहासामध्ये काल एक सुपर ओव्हरचा सामना प्रेक्षकांनी पाहिला. पाहूया या मॅच मध्ये काय रिझल्ट आपल्या समोर येतोय. ऐकूया डीजे सुरभी साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. अकरा धावांची आवश्यकता. मैदानामध्ये मॅच टाय झाली. 10 धावा जर झाल्या तर सुपर ओव्हरची मॅच खेळवली जाईल. याची दोन्ही टीमच्या कॅप्टननी खेळाडूंनी नोंद घ्यायची कारण एक सुपर ओव्हरचा सामना काल प्रेक्षकांनी पाहिला. या 16 वर्षाच्या या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की सुपर ओव्हरच्या माध्यमातून मॅचचा रिझल्ट लागला आणि काल ती सुपर ओव्हरची मॅच मात्र खेळवण्यात आली होती BYC तळवडे आणि रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला या टीमच्या दरम्यान. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर स्ट्रॉंग अपील. पंचांनी उचलून धरली अपील. फलंदाज हरदीप यादव बॅक टू द पॅव्हिलियन. 5 चेंडू 11 रनची आवश्यकता. DJ Rex. थँक्यू. माजी आमदार आदरणीय अजित गोगटे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या, स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने. आदरणीय अजित गोगटे साहेब माजी आमदार यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. अमोल म्हात्रे आता मैदानामध्ये चाललेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत. मैदानामध्ये अजूनही 11. 5 बॉल 11 रन. अमोल म्हात्रे यांच्याकडे स्ट्राईक असेल. भरपूर वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा एक्सपिरियन्स. कॅप्टन कूल या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू.
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विक्रोळी या संघाचं कर्णधारपद ज्या खेळाडूकडे असतं नेहमीच खूप चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो हा संघ मैदानामध्ये उतरत असताना आणि यावेळेला त्यांना देखील बॅटिंग करावी लागेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 11 रनची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेला बॅटची कडा घेतल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रथमेश, फलंदाज बाद. 4 बॉल 11 रन. लेन दिशा काय या खेळाडूची यंगस्टर आहे. पुण्याच्या बाहेर ही फक्त दुसरीच टुर्नामेंट तो खेळतोय. या मागे मात्र नक्कीच मी म्हणेन बबलू पाटील यांचा महत्वाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर आमच्या बरोबर अजिंक्य कानडे जोडलेले आहेत, त्यांचा भरपूर मोठा वाटा आहे. कारण हे यंगस्टर गोळा करण्यामागे बबलू पाटील आणि अजिंक्य कानडे यांची भरपूर महत्वाची भूमिका असते आणि त्यांची ही खोज आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 बॉलमध्ये रन करायचे 11. डीजे 2 मिनिटे थांबा. 4 बॉल 11 रनची आवश्यकता मैदानामध्ये. सध्या नवीन बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. जमीर गोलंदाजी तर चांगली केली जमीरने, यावेळेला बॅटिंग करावी लागेल. 4 बॉल 11 रनची आवश्यकता. 10 रन केल्या तर मॅच सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन. आता मात्र बबलू पाटील क्षेत्ररक्षकाची सजावट करत असताना गोलंदाज समोर प्रथमेश, समोर बॅट्समन जमीर. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन सिद्धार्थ वाघमारे. तिसरा चेंडू बॉलर ऑन हॅट्रिक. हॅट्रिक इथे कंप्लीट करतोय का? यावेळेला ऑन साइडला खेळलाय. गॅप मध्ये मिड विकेट क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 रन कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान. अखेर फलंदाज इथे बाद होतोय. सिद्धार्थ वाघमारे बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा हादरा मुना बॉयज कातळीला. 3 बॉल 10 रनची आवश्यकता. आणि त्याचबरोबर जीएम स्पोर्ट्स शिरगाव कॅप्टन या. टॉस इथे होईल. 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. जीएम स्पोर्ट्स शिरगाव, संभाजी प्रभू साहेब यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. जीएम स्पोर्ट्स शिरगाव आणि त्याचबरोबर टीम मयूर स्पोर्ट्स मुंबई या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्या बॉलिंग मार्कवर लेफ्ट मोर द विकेट. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना चेंडू पायावर ब्रश होतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या रनसाठी ते कॉल केलाय. तिथे खराब फिल्डिंग. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचली 70 या आकड्यावर आणि आता धावा करायचे आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. तर 2 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण. शेवटच्या बॉलवर आलेले 3 धावा देखील या मॅच मध्ये निर्णायक ठरू शकतात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. समोर फलंदाज खेळतोय बॅटिंग करण्यासाठी जमीर. 2 बॉल आणि 8 रन. हा बॉल अतिशय महत्वाचा आहे मुना बॉयज साठी. यावेळेला फटका चांगला आहे. टायमिंग चांगलं होत आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. जमीरच्या बॅट मधून षटकार. व्हाट अ शॉट. 1 बॉल 2 रन. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. निर्णायक विजयासाठी आणि टाय साठी फक्त 1. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरचा थरार पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काल देखील आपण सुपर ओव्हर पाहिली. टीम BYC तळवळे आणि रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला टीमच्या दरम्यान. ती सुपर ओव्हरची मॅच मात्र रोहित स्पोर्ट्स
वेंगुर्ला संघाने जिंकली, कारण त्यांच्यासाठी टार्गेट होतं फक्त 3. 1 चेंडू आणि 2 रनची आवश्यकता. प्रथमेशने चूक केली, स्लॉक मध्ये टाकला चेंडू आणि ते मात्र जमीरने लगवला. वाईडिश लॉंग ऑनला षटकार. पैसा वसूल सामना, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना. पण पाहू शकाल अंगावर शहारे काटे आणणारा सामना आपल्या समोर रंगतोय. हृदयाची धडधड वाढवणारा सामना. परंतु याही परिस्थितीमध्ये जर कोणाला हृदयरोगाचा किंवा बीपीचा त्रास असेल तर विनंती असेल, ही मॅच 1 मिनिटासाठी तुम्ही बघू नका. आणि येणारा चेंडू शिल्लक आहे. मैदानामध्ये 1 आणि धावा करायच्या आहेत, मैदानामध्ये 2. मॅच आवडली असेल तर सर्वच प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण ही मॅच अतिशय महत्वाची होती. सामना रंगतदार होतोय. 1 चेंडू आणि 2 रन. 1 रन काढली तर सुपर ओव्हर. यावेळेला फटका तर चांगला आहे. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रन साठी ते कॉल केला जाईल का? दुसरी रन मात्र यशस्वीरित्या होणार नाही आणि आता खेळवली जाईल सुपर ओव्हर. सेकंड सुपर ओव्हर या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. चला मुनाबाईचं आणि सुपर ओव्हरचं नातं अतिशय जवळचं आहे. रत्नागिरीमध्ये देखील सुपर ओव्हर त्यांचा संघ खेळला. आता देवगडमध्ये देखील त्यांचा संघ सुपर ओव्हर खेळण्यासाठी सज्ज होतोय. चला कॅप्टन या लवकरात लवकर लिस्ट द्या प्लीज. हॅलो. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी देवगड तालुका सचिन बर्गे शहर विकास आघाडीचे प्रतिनिधी सन्माननीय श्री विलास रोमडे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी या ठिकाणी विनंती करतोय आमचे सन्माननीय श्री सुरेश दुरी जे गावचे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी आदरणीय श्री विलास रोमडे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. थँक्यू डीजे. त्याचबरोबर स्वाभिमानचे विभागीय अध्यक्ष आदरणीय श्री ज्ञानेश्वर खवळे, स्वाभिमानचे विभागीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर खवळे यांचा देखील सन्माननीय सुरेश दुरी यांच्या हस्ते सत्कार होतोय. त्याचबरोबर आदरणीय श्री बाळा गावकर, सन्मान्य श्री बाळा गावकर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी विनंती करतोय आमचे सन्मान्य सुरेश दुरी यांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार होतोय. स्पर्धेदरम्यान माझे आमदार सन्मान्य श्री अजित गोगटे साहेब यांचे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मधून मनपूर्वक स्वागत. सर्व प्रेक्षक मान्यवर तुम्हा सर्वांचं कॉमेंट्री बॉक्स मधून खूप खूप स्वागत. भरपूर प्रेक्षक मॅच बघतायत. त्यात वेंगुर्लेतून यशवंत किनळेकर आणि त्यांचे सहकारी स्पर्धेला सामन्यासाठी आलेत. तुमचं खूप खूप स्वागत. या ठिकाणी तिन्ही मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होतोय.